हा व्हिडिओ आठवतोय? नमस्कार. आज वर्षभरापूर्वीचा मी प्रशांत हा व्हिडिओ तुमचं बघा. स्वागत करतो. स्वागत तर म्हणता येणार नाही, कारण गेले मागचे 8 दिवस मी कुठल्या परिस्थितीत आहे आणि काय आहे हे फक्त महाराजांना आणि बाबांना माहिती आहे आणि माझ्या घरच्यांना माहिती आहे. हीच परिस्थिती होती, हीच जागा होती, हेच बाबा होते आणि स्वामी महाराज होते. त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आपली लैला आपल्या सोबत आली. मी खरंच मनापासून खूप आभारी आहे सर्वांचा का करेक्ट 1 वर्ष कंप्लीट झाला आपल्याला. आज 20 नोव्हेंबर 2024ला आपली लैला म्हणजे आपली बाईक चोरी गेली होती, जी आपल्याला करेक्ट 1 महिन्याने भेटली. आणि तो जो क्षण आहे तो मी कधी विसरू शकत नाही. तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादामुळं मी आजपर्यंत इथपर्यंत पोहोचलोय आणि कदाचित ती बाईक म्हणजे माझी लक्ष्मी माझ्या सोबत राहिली. हे प्रेम तुमचं माझं नेहमी सोबत असेल अशी मी आशा ठेवतो. तर मी आज हा व्हिडिओ बनवण्याचा, मला माहिती हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल, कारण व्हिडिओमध्ये मी एक ऑलमोस्ट असं सांगतोय की पूर्ण डिटेल सांगतो की त्या दिवशी काय घडलं होतं, एक्झॅक्टली काय घडलं होतं. सो मित्रांनो, झालं असं होतं की दिनांक 19 नोव्हेंबर 2024 जेव्हा संपली आणि 20 नोव्हेंबरची पहाट म्हणजे करेक्ट 20 नोव्हेंबरला सकाळी 3:30 वाजता मी झोपलेलो असताना माझ्या जुन्या घरात, तर त्यावेळेस गाडीचा आवाज आला माझ्या. तुम्हाला माहिती आहे आपल्या गाडीला एक्झॉस्ट लावलेला आहे, त्या एक्झॉस्टमुळं खूप मोठा आवाज येतो गाडीचा. आणि इलेक्शनचा दिवस होता 20 नोव्हेंबर, मला आठवतंय. तर ते इलेक्शनच्या दिवशी भाऊ माझा आला होता 1 दिवस आधी, मोठा भाऊ. तो याच्यासाठी आला होता, इलेक्शनसाठीच आला होता. आणि इतक्या मला कुत्री भुकत होती. आपला जो तुम्हाला माहिती गोल्डी नावाचा आपला कुत्रा आहे आपल्याला सापडलेला, आणि तो त्या दिवशी इतका भुंकत होता, मला असं वाटलं की कोणीतरी आला असेल किंवा काहीतरी दिसलं असेल त्याला म्हणून भुकतोय. पण नंतर त्याचा पण आवाज बंद झाला. आणि आवाज बंद झाल्यानंतर परत जास्त आवाज यायला लागला. मी थोडासा उठलो, पण मी टायमिंग चेक केला, 3:30 मॅक्स वाजले होते. आणि टाइम संपल्यानंतर अचानक गाडीचा आवाज सुरू झाला मोठ्याने. मी टाइम चेक केला, म्हटलं 3:30 वाजलेत, एवढ्या रात्री गाडी कोणी चालू केली. आणि मला असं वाटलं की माझा भाऊ कुठंतरी चालला असेल त्याच्या मित्राकडे वगैरे, कोणाला तरी मेडिकल इमर्जन्सी असेल किंवा काय, त्यासाठी निघलाय की काय. मग मी परत जुन्या घरातून निघालो आणि नवीन घरात जाण्यासाठी निघालो. तोपर्यंत कन्स्ट्रक्शन सुरू होतं घराचं, त्यामुळं दरवाजा वगैरे काय नव्हता घराला. आणि भाऊ नुकताच दरवाजातच झोपलेला होता. तर मी म्हणजे साईडला केलं, दरवाजात त्या नवीन चौकटीत गेलो आणि बघितलं तिथं तर दादा माझा झोपलेला आहे. आणि त्या क्षणाला, ज्यावेळेस तो झोपलेला आहे, मी असं बघत होतो, त्या क्षणाला मला खिडकीतनं अशी माझी बाईक जाताना दिसली. त्या बाईकवर कोण बसलं होतं, काय बसलं होतं, काहीच आयडिया नाही, पण झुप करून अशी गाडी गेली समोरून मोठ्या आवाजात. आणि मग मला क्लिक झालं की आपली बाईक चोरी झाली. मी चावी बघितली, भिंतीवर चावी लावलेली होती, जी जशीच्या तशीच होती. आणि मग मला आई वडील खाली झोपलेले, इथे दादा झोपलेला. मला तो क्षण आठवतोय. मी लगेच पटकन माझ्या भावाला उठवलं, उठ लवकर म्हटलं, आपल्याला निघायचंय, आपली बाईक चोरी झाली. मग त्याला बोलवलं, तर मग त्यांनी त्याची ती डिलक्स बाईक होती, तर पटकन मी हेल्मेट घातलं, लगेच त्यांनी काठी घेतली, गाडीला चावी लावली, निघालो आम्ही. आणि ॲक्च्युअली आता मी राहतो चनेगावमध्ये, तर चनेगावमधून समजा आम्ही जर पुलावर असेल तर तो जो गाडी घेऊन पळणारा व्यक्ती होता तो असेल प्रतापपूरच्याही पुढे, प्रतापपूर म्हणजे आश्वी साईडला, त्याच्या पुढे होता. आणि तोपर्यंत आम्हाला बाईकचा आवाज येत होता, कारण रात्रीचं भयान शांतता होती आणि आपल्या गाडीला एक्झॉस्ट असल्यामुळे खूप मोठा आवाज येत होता. तर इतका खूप आवाज झाला. मग त्या आवाजाच्या दिशेने आम्ही पळत होतो. आणि आवाज इतका झाल्यामुळं आम्ही विचारत म्हणजे एकमेकांना आवाजाचा सुगावा घेत आम्ही पळत होतो. तर एक क्षण असा आला, प्रतापपूरमध्ये आम्ही गेलो, त्या ठिकाणी एक ती विटांची भट्टी आहे, त्या ठिकाणी 2-3 जण शेकत होते, थंडीचे दिवस होते ते. तर आता गाडी दिशेनाशी झाली आम्हाला, का गाडी दिसत नव्हती कुठेच. मग शेवटी त्याला विचारलं, दादा अरे गाडी कुठे गेली का, आवाज आला का तुला, दिसली का. तो बोलला काय माहित नाही, कोणतरी होता, त्यांनी शिवी दिली त्याला. आणि तो बोलला की दादा कोणतरी होता जो एकदम फास्ट गेला खाली सरळ. त्याला म्हटलं दादा गाडी चोरी झाली. तो पटकन जा म्हणे, लागला तर लागला तुमच्या हाताला. मग असं करत करत आम्ही पळत गेलो आश्वीपर्यंत, त्या डिलक्सवरती, चप्पल घातलेली नाही, काय नाही. 2 जण भाऊ एवढ्या रात्रीचं गेलो
आणि एक तो जो चौक आहे आश्वी चौकात, म्हणजे जुनं नवीन आश्वी ओल्ड आश्वी, त्या चौकात गेलो त्या स्वामींजवळ. तर तिथं आमच्या दोघांचं कन्फ्युजन झालं का बाईक कुठल्या साईडला गेली असेल, इकडं नवीन आश्वीला गेली का इकडं जोरवे साईडला गेली हे समजे ना आम्हाला. मग तिथं आम्ही थोड्या वेळ 2 मिनिटं थांबलो. मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तिथूनच आश्वी पोलीस स्टेशन तिथंच आहे. रात्रीचे 3:30 वाजलेत बरं का, 3:30 पावणे 4 वाजलेत. तर त्या क्षणाला गेलो. त्या क्षणाला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये कोणीच नव्हतं. त्याचं रिझन असं की इलेक्शनचा दिवस होता, त्यांना इलेक्शन ड्युटीज होत्या पोलिसांना, त्यांच्यावर पण लोड होता. तर त्या पोलीस स्टेशनमध्ये आम्हाला कोणी सापडलं नाही. मग आम्ही परत ठरवलं की आपण परत सुगाव घेत गाडी ॲटलिस्ट कुठे गेली हे तरी ट्राय करू. म्हणजे पावणे 4 वाजता. मग आम्ही शिबलापूर रोडला जाण्याचं ठरवलं आणि शिबलापूर रोडला त्या याच्यापर्यंत गेलो असेल, बस स्टँडपर्यंत गेलो असेल. आणि तिथून बस स्टँडपर्यंत गेल्यानंतर एक नुकतीच मला 4 व्हीलर दिसली. एक साहेब होते, ते साहेब तिथून बाहेर आले. त्या साहेबांना आम्ही थांबवलं आणि साहेबांना हे विचारलं का साहेब तुम्हाला काही अशी मोठ्या आवाजात करण्यात गाडी अशी भेटली का. तर साहेबांनी आम्हाला उत्तर दिलं, मी घरातून म्हणजे रस्त्यापासून घराजवळ म्हणजे 100 मीटर अंतर आहे, पण खूप मोठ्या आवाजाची गाडी इथून गेली नक्की. मग एवढं कन्फर्म झालं का हा रोड तर आहे. मग त्या रोडचा सुगाव करत आम्ही शिबलापूरपर्यंत गेलो. शिबलापूरपर्यंत गेल्यानंतर तिथे परत 2 रस्ते जातात. एक रस्ता जातो इकडं संगमनेरला हायवेला टच करण्यासाठी आणि एक रस्ता जातो पानवडी मार्गे, जो जंगल आणि घाटात नाही, एकदम डोंगराडांगरातनं. तर तिथं कन्फ्युजन व्हायला लागलं. आता एवढ्या रात्रीचं इतक्या लांब जाणं, 2 जण, काहीच आमच्याकडे वस्तू नाही, काही नाही, ते थोडंसं रिस्की वाटत होतं. मग त्या क्षणाला आम्ही ठरवलं आता आपण घरी जाऊया आणि नंतर हे करूया काय असेल ते. मग घरी आलो आणि वोटिंगचा दिवस होता, पण आहे थोडं आता ते दुःख होतं त्यावेळेस मनाला खूप लागलेलं. घरी गेल्यानंतर ढासाढासा रडायला लागलो मी. मग त्यानंतर सुगाव सुरू झाला त्या दिवसापासून. आणि कदाचित मला असं वाटतं का त्या दिवसापासूनच माझे ते वाईट दिवस तो म्हणजे तेवढ्या क्षणापुरता सुरू झाला, तो जो महिन्याचा कालावधी होता तो. तर वोटिंग केलं मी, माझ्या मित्रांना सर्वांना बोलवलं, सर्व पाहुण्यांना कळालं अशी अशी घटना घडली. आणि मी खरंच त्या सर्वांचे मनापासून आभार आहे का त्या म्हणजे ही घटना घडल्यानंतर मला न कळता पण लोकांनी माझं स्टेटस ठेवलं होतं त्यावेळेस, गाडी गेली म्हणून. आणि गाडी चोरी गेल्याचं सगळं म्हणजे त्यांना पण दुःख होतं, पूर्ण गावाला दुःख होतं. मला आठवतंय की माझ्याकडे लाईन लागायची भेटायला येणाऱ्यांची, इतके म्हणजे उदाहरणार्थ लाईन म्हणजे लई मोठी लाईन नाही, पण माझे प्रियजन मला कळले त्यावरनं की माझ्या सोबत किती जण आहे. तर मी खरंच त्यांचा आभारी आहे. आणि झालं असंच करता करता करेक्ट एक 7 ते 8 दिवस मी, माझा मित्र, माझा भाऊ, माझा मामे भाऊ, आम्ही सर्वजण गाडी शोधत होतो. मग आम्ही सुगावा घेत त्या दिवशी जेव्हा गाडी गेली त्या दिवशी माझे मित्र आले 4 व्हीलर घेऊन आणि मग आम्ही गाडीचा ट्रेस करत करत गेलो. तर ट्रेस आवाजामुळं ते खरंच त्या एक्झॉस्टचं मी आभार आहे बाबा का त्या एक्झॉस्टमुळं कळालं आम्हाला की गाडी कुठल्या रूटला गेली. मग गाडी गेली होती शिपलापूर पानोडी त्या मार्गे, ते जे डोंगरदरी जे आहे त्या रोडनी गेली होती. ती पार ते कारखाना आहे कवठे कमळेश्वर वगैरे, मी आतापर्यंत गेलो नव्हतो त्या अशा ठिकाणी मला जायला लागलं साकूरपर्यंत. मग साकूरपर्यंत आम्हाला गाडी ट्रेस झाली व्हिडिओमध्ये. मग आम्ही फुटेज चेक करत गेलो. आता बिझनेसच आपला CCTVचा आहे त्यामुळं ती अडचण आली नाही. पण एक काळ असा आला का ज्यावेळेस मग IBW साठी म्हणजे इंडिया बाईक वीक्सला मी जात असतो, मी तुम्हाला माहिती आहे गोव्याला जात असतो मी दरवर्षी. आणि त्या क्षणाला जेव्हा जात असतो तर म्हणजे जायचं होतं 16 तारखेला मी टायर चेंज केले नवीन गाडीला जायचंय म्हणून. आणि 19 तारखेला गाडी चोरी गेली होती आणि सगळं तिकीट वगैरे सगळं बुक झालेलं होतं माझं. तर मग आता तो पिरियड असा होता आणि माझ्या मते 7 किंवा 8 तारखेला इंडिया बाईक वीक होतं. आणि तो चोरी झाल्यानंतर मग मुलांना कळालं, माझे जे मित्र आहे नाशिकचे म्हणा किंवा इथले माझे लोकल लोणीचे मित्र म्हणा, श्रामपूरचे, या सर्वांनी मला खूप धीर दिला त्यावेळेस. म्हणजे त्यांनी पण माझ्यासाठी खूप मदत केली, ते फिरले पण माझ्यासाठी खूप इकडं तिकडं. आणि त्यांनी मग माझी बुकिंग म्हणजे मला 1 रुपयाही खर्च करू नाही दिला आणि मला गोव्याला घेऊन गेले. कारण त्या गाडीच्या इव्हेंटसाठी मी गेलो होतो, तर त्या गाडीच्या इव्हेंटसाठी त्यांनी मला ते घेऊन गेले होते. मला आठवतंय त्यांनी माझ्यासाठी मोठी 4 व्हीलर पण ठेवली होती आणि त्यासाठी मी त्या धर्मेशचं आणि सर्व त्याच्या टीमचं आहे त्या सर्वांचा खरंच मनापासून आभारी. पण एक
कालावधी आला की ज्यावेळेस त्या इव्हेंटमध्ये होतो मी गोव्याच्या IBWच्या, मला त्यांनी ॲक्च्युली हे कशासाठी नेलं होतं की माझं दुःख कमी व्हावं, मी गाडीला थोडंसं माझं प्रेशर कमी व्हावं, त्याच्यामुळं मला ते घेऊन गेले होते. आणि घेऊन गेल्यानंतर एक क्षण असा आला का माझा मित्र आहे दीपक पंजाबी म्हणून आणि श्रेयस, ते पण बाईकवर आले होते आणि मी 4 व्हीलरमध्ये होतो. मला त्यांनी सांगितलं सर्वांनी त्यांनी का तुला जी बाईक चालवायची ना त्या बाईकवर बोट कर, ती बाईक तुला चालवायला देतो. हा, आता हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, पण मला माहिती आहे आपली गाडी आपली असते आणि ते दुःख खरंच कमी करण्यासाठी त्यांनी खरंच माझी खूप मदत केली. मला आठवतं शेवटचा जो क्षण होता ज्यावेळेस इव्हेंट संपला आणि सर्व मुलं एन्जॉय करत होते, त्यांच्या बाईकवर बसून फोटो काढत होते. म्हणजे तो एक माइलस्टोन असतो, त्या माइलस्टोनच्या खाली फोटो काढतात इव्हेंट संपल्यानंतर. तो क्षण मला खरंच आठवतो. मी त्या क्षणाला रडलो होतो का ती बाईक नव्हती माझ्यासोबत त्यावेळेस, कारण मी आत्तापर्यंत IBW माझं मिस केलेलं नाही कधी. तर मग शेवटी घरी आलो आणि मला असं वाटतं मी 13-14 तारखेला आलो असेल कदाचित, डिसेंबरला आलो. आणि आल्यानंतर मग मला खूप आतून खायला लागलं, म्हणजे मन माझं, कारण एकटंच असायचो मी. माझी दाढी वाढलेली त्यावेळेस मला आठवतंय, माझी आई माझ्यासाठी रडायची, माझा भाऊ, माझे घरचे, त्यांना माझे हाल बघवत नव्हते त्यावेळेस. तर तो क्षण मी अजून विसरू शकत नाही. आणि मग शेवटी मला म्हणजे बोलले का तू नवीन गाडी घे, असं कर तसं कर. पण काय आपलं प्रेम असतं आपल्या बाईकवर, लोक त्याला गाडी समजतात, मी त्याला गाडी समजत नाही. ती लक्ष्मी असते माझ्यासाठी, खरंच. मी ती अजूनपर्यंत कधी तिला कमी पडू दिलं नाही कधी. आणि दिवस उगवला असेल 16-17 डिसेंबर, ते जे 2-3 दिवस होते ते 19 तारखेपर्यंतचे, तर ते मी खरंच सांगू शकत नाही. मी वेगळ्या टोकाला गेलो होतो. माझं बाईक प्रेम जास्त उफाळून यायला लागलं होतं त्यावेळेस. मी दिवसभर रडत बसायचो, मला आठवतंय. तर शेवटी 19 डिसेंबर गुरुवार होता, मला आठवतंय तो दिवस चांगला. गुरुवारच्या दिवशी मी आणि माझे मित्र शिर्डीला गेलो होतो. तर शिर्डीला गेलेलो असताना मला आश्वी पोलीस स्टेशनमधनं फोन आला एका PI सरांचा. मला बोलले की प्रशांत तुझ्या गाडीचा नंबर काय? मी बोललो MS17CQ 4111. तर ते बोलले की गाडी दिसल्यासारखं वाटतंय आम्हाला एका साईटवरती, तर तुला मी कळवतो लवकर. आणि मी ॲक्च्युअल त्यावेळेस द्वारकामाई, म्हणजे मी साईबाबांच्या शिर्डीत होतो, या बाबांच्या द्वारकामाई जवळ होतो एक्झॅक्टली. आणि तेव्हाची गोष्ट आहे, मला असं कळलं ते. तर मला त्यावेळेस थोडंसं भरून आलं होतं. पण विषय एक असा होता, मी दुर्लक्ष का केलं होतं, कारण मला असा खूप वेळा फोन आले होते त्या महिन्याभराच्या कालावधी, 20 नोव्हेंबरपासून तर 20 डिसेंबरपर्यंत, का तुझ्या गाडीचा आवाज आम्हाला इकडं आला, तुझी गाडी इकडे दिसली, माझं असं झालं तसं झालं. म्हणून मी निग्लेक्ट केलं, मी जास्त काही लोड नाही घेतला. पण एक्झॅक्टली त्या रात्री कळालं का एक गाडी धरली आहे ॲक्च्युअलमध्ये आळेफाट्यात, दोन R15 असं मला कळलं. आता मला राहावे ना त्या दिवशी, तर माझ्या मित्रांना पण सांगितलं, ते आपण सकाळी जाऊया आणि चेक करू. पण माझं मन कुठं आवरतंय, मला झोप आहे ना. ती 19 तारखेची ती रात्र होती डिसेंबरची, ती मी पूर्ण जागून काढली होती, मला आठवतं. आणि माझा मित्र आहे किरण शिंदे, तर त्याला बोललो तू सकाळी रेडी राहा, तू ऑफिसला जायचं नाही, आपल्याला आळेफाट्याला जायचं आहे. तर मग तो आला माझ्याकडे सकाळीच, मी त्याला घ्यायला गेलो आणि आम्ही निघालो मग आळेफाट्याला. आणि तुम्ही मग तो व्हिडिओ बघितलाच असेल, तो व्हिडिओ तेव्हाच आहे, तो प्रवास जो केला ना मी, म्हणजे त्यावेळेस मी जी गाडी, म्हणजे तो पहिला क्षण होता, माझी स्वतःची गाडी मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनमध्ये बघितली अशा अवस्थेत, पूर्ण फुटलेली एका साईडनी, टायर चेंज केलेला, त्याच्यानंतर तिचं काय तोडलेलं, माझ्या नावावरती स्टिकर, ते सगळं बघितलं. ते व्हिडिओमध्ये तुम्ही इथं बघू शकता. त्यावेळेस ते माझे आनंद अश्रू होते तसं पाहायला गेलं तर, आणि ते मी रोखू शकलो नाही. तर मी म्हणजे तेव्हापासून मला कळालं का आपल्यासोबत देव असतो. आपण जर कुणाचं वाईट केलं नाही तर आपलं वाईट कधीच होत नाही.
आणि तो क्षण मी विसरू शकत नाही. मी खरंच त्यामुळं सर्वांचा आभारी. आणि ते झाल्यानंतर मग मला प्रोसेस कळाली माझी गाडी आणण्याची. मग आळेफाटा पोलीस स्टेशननी मग हँडओव्हर केली आशिव पोलीस स्टेशनला. आशिव पोलीस स्टेशनमध्ये मग मला खरंच त्या सर्व सहकाऱ्यांनी खरंच म्हणजे मनापासून मी आभारी त्यांचा, की त्यांनी पण मला खूप मदत केली, पोलिसांनी पण आणि माझ्या मित्रांनी पण, माझ्या भावानी पण. माझा भाऊ पण रात्र हिंडायचा गाडी शोधण्यासाठी, माझे मित्र शोधायचे. आणि तो काळ जो होता ना, तो काळ खरंच खूप मोठा होता. आणि माझं संपलं काही असं वाटत होतं मला गाडीसाठी. पण तो 20 तारीख म्हणजे माझ्यासाठी आनंदाची बाब होती. आणि शेवटी फायनली आपल्याला आपली गाडी भेटली. आणि मग ती माझ्या ताब्यात आली 20 फेब्रुवारीला. आणि 20 फेब्रुवारीला भेटल्यानंतर मग गाडीला पूर्ण बनवलं. आणि बनवल्यानंतर माझ्या जीवनाची एक नवीन सुरुवात झाली. तो व्हिडिओ मी पोस्ट केला इथे खाली. माझा तो आनंद गगनात न मावण्यासारखा होता. आणि आता फायनली मी आज तुमच्यापर्यंत इथं आलं. तर खूप आभारी आहे मी तुमचा. माझ्यामध्ये 15-20 मिनिटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ झाला असेल. असंच माझ्यासोबत असा कायम स्वरूपी हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि राईड विथ प्राईडला तुम्ही एवढं प्रेम दिलं, मला प्रशांत लोहाळे या नावाला पण एक जपलं आणि प्रेम दिलं, त्याबद्दल मी खरंच सर्वांचा आभारी आहे आणि ऋणी आहे. ओम साईराम. श्री स्वामी समर्थ.